आहात ना? मी एकदम मस्त. मी तुमची सगळ्यांची लाडकी साक्षी. वेलकम टू माय मराठी वर्ल्ड. सो आजचा व्लॉग थोडा वेगळा सुरू होतो आहे. आज आम्ही स्टेशनवर आहोत. कारण आम्ही चाललो आहे मुंबईला. तसं तुम्हाला माझ्या वरनं कळलंच असेल की आम्ही कुठे जातो आहे. सो आम्ही चाललो आहे मुंबईला. आई आली आहे माझी. सो ती आणि मी आम्हाला सोडायला आला आहे. थंडी मजबूत आहे. मी जॅकेट घातलं नाही आहे कारण मला थंडी आवडते, पण ॲक्च्युली थंडी मजबूत आहे. मी ते मला दाखवते. आणि आम्ही कुडाळ स्टेशनवरनं ट्रेन पकडतो आहे. सो तुम्हाला मी दाखवते आजूबाजूचा नजारा कसा आहे. राया, आई आणि हे आहे कुडाळ स्टेशन. तुम्हाला दिसत असेल धुकं किती आहे. सो तुम्ही तिकडे बघू शकता की खूप खूप धुकं आहेत आणि लांबपर्यंत ते दिसत आहेत. सो थंडी मजबूत आहे. आणि इथे आहे राया. सो इथे आई आहे माझी. जुन्या व्लॉग्समध्ये तुम्हाला आई दिसलीच असेल. आणि इथे आमचं लगेज. इथे आमचं लगेज आहे. अर्ध लगेज येणार आहे गाडीतनं, म्हणजे आपल्या बसमधनं. आणि आम्ही फक्त एवढंच लगेज घेऊन चाललो आहे कारण की आम्हाला ह्या मेन लगेजला सांभाळायचं आहे. आजचा पूर्ण व्लॉग असणार आहे फक्त ट्रॅव्हलवरती आणि ट्रेनच्या प्रवासावरती. सो स्टे ट्यून. आणि तुम्हालाही मी दाखवत राहीन की आम्ही काय काय करतो आहे, काय काय खातो आहे, काय काय पितो आहे, कसं कसं करतो आहे. तुम्ही बघू शकता थंडीमुळे माझी स्किन प्रचंड डॅमेज झाली आहे. पण ठीक आहे, जशी थंडी कमी होईल ती आपोआप हीलअप होईल. पण हे असं कोणाला होतं का थंडीमध्ये? होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही त्याच्यासाठी काय केअर घेतात. मी आजपर्यंत प्रचंड सिरम्स यूज करून झाले, प्रचंड क्रीम्स यूज करून झाली आहे, पण मला तसा फारसा काही रिझल्ट नाही मिळत पण इवन मला थंडीमध्ये ही अशी ॲलर्जी पण येते माझ्या स्किनवर. तर तुम्ही त्यासाठी काय करता, काय तुमच्याकडे काही सोल्युशन्स असतील तर मला नक्की सांगा. मी नक्की ट्राय करीन आणि जर ते मला सूट झाले तर मी नक्की ते शेअर पण करीन. आणि कोणी मला हे सांगितलं आहे त्याचं नाव पण मी घेईन जर त्यांना हवं असेल तर. सो फायनली आपली ट्रेन आता आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि या ट्रेनचं नाव मला नक्की काय ते माहिती नाही आहे, पण ही स्पेशल ट्रेन आहे. आता आम्ही ट्रेनमध्ये चढलो आहे आणि आमची आता एक लोअर एक अप्पर सीट आहे, पण आम्ही आता बसूनच जाणार आहोत. सो काय स्लीपरचा एवढा प्रश्न नाही येणार. अगदीच झोप आली तर मी झोपू शकते. इथे राया आहे. राया थोडा चिल्ड आउट झालेला आहे आणि आता इथे आमचा प्रवास सुरू झाला आहे. सो पुढे बघूया की कसं काय होतं आहे आणि हा प्रवास आपला कसा आणि कुठपर्यंत जातो आहे ते. आम्ही रत्नागिरी क्रॉस करून एक अर्धा तास झाला आहे. मध्ये मला काही शूट करता नाही आलं कारण माझं डोकं खूप दुखत होतं, मी झोपली होती आणि त्यात माझा फोन रायाकडे होता. त्यांनी अख्ख्या ट्रेनमध्ये एवढा धुमाकूळ घातला आहे, तो नुसता पळत होता. पण आता तो झोपला आहे. सो आता मी आणि आई चहा घेतो आहे. आम्ही थोडंफार खाल्लेलं आहे, थोडंफार म्हणजे इडली खाल्ली आहे, सँडविच खाल्लं आहे आणि अशा प्रकारे अशी जर्नी सुरू आहे. पण आय एम रिअली सॉरी की मला मध्ये काही शूट करायला नाही मिळालं. बट पुढे बघू, चान्स भेटतील तर मी नक्की करीन. कारण जसं तुम्हाला मी सांगितलं खूपदा सुरू झाला. रिअली सॉरी. संपला मग पुन्हा बोलते. सो रायाच्या ह्या सगळ्या करामतीमुळे मला मध्ये काही शूट करायला नाही मिळालं. सो मध्ये आता जेवढं मला मिळेल मी शूट करीन आणि हा व्लॉग कसा कितपत जाईल हे मला नाही माहिती आहे. सो स्टे ट्यून. आणि आता पुढे बघूया अजून काय काय घडतं आहे. सध्या तर साहेब झोपलेले आहेत आणि बेसिकली ट्रेन स्पेशल आहे. सहसा ह्या ट्रेनने मी कधी प्रवास केलेला नाही आहे, पण ज्या ट्रेन्सचे आम्हाला तिकीट्स हवे होते ते अवेलेबल नव्हते. जे अवेलेबल होते ते प्रचंड महाग होते. सो आम्ही NIC फर्स्ट टाईम या ट्रेनने ट्रॅव्हल करतो आहे. तर बघूया की ही ट्रेन किती टायमात आहे. क्लिनलीनेसच्या बाबतीत बाथरूम्स आर व्हेरी गुड. फूड इथे पॅन्ट्री नाही आहे. सो बेसिक गोष्टी तुम्हाला खायला भेटतात. चहा ठीकठाक आहे. सो एव्हरीथिंग इज ओके. बट हां, मानवीसारखी ट्रेन नक्कीच नाही आहे किंवा हप्पासारखी ट्रेन नक्कीच नाही आहे, पण आहे इट्स ओके, इट्स कम्फर्टेबल.
आणि बाकी गर्दी फार नाही आहे आणि खूप कमी नाही आहे. सो चाललं आहे, म्हणजे जे चाललं आहे ते चाललं आहे. सो पुढे बघूया अजून काय काय होतं आहे. तोपर्यंत मी चहा पिते. तुम्हाला दिसतच असेल की ट्रेन ऑलमोस्ट फुल आहे, पण खूप गर्दी नाही आहे आणि खूप रिकामी नाही आहे. सो आहे म्हणजे ठीक आहे, आमच्या आजूबाजूला आहेत सगळी माणसं. काही म्हणा, आपला कोकणातला जो प्रवास आहे ना, तो ह्या सगळ्या गोष्टींमुळेच मस्त वाटतो. आणि म्हणूनच मला ट्रेनचा प्रवास कोकणातला जास्त आवडतो, कारण तुम्हाला एवढं सुंदर निसर्ग पाहायला भेटतो. आता आम्ही AC तिकीट काढलं आहे म्हणून तुम्हाला क्लिअर कट दाखवता येत नाही आहे, पण तुम्ही जर नॉर्मल स्लीपरमधनं जाल आणि तेही थंडी किंवा पावसात जाल, तुम्हाला खूप सुंदर निसर्ग पाहायला मिळतो. हे बघितल्यावर आई ओरडणार आहे माझी, पण तुम्ही बघू शकता की ती आणि राया कसे झोपलेत. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की राया ट्रेनमध्ये धुमाकूळ घालतोय, तो हाच आहे. त्यांनी इतकी मस्ती केली आहे, इतकी तुम्ही बघू शकता की इथे प्रत्येक पॅसेंजरना तो जाऊन हाय हॅलो करत होता आणि खूप फ्रेंडली होत होता. ॲक्च्युली आमच्या बाजूच्याच सीटच्या इकडे सगळी ही लहान मुलं होती, स्कूलचे स्टुडंट्स होते. मी कुठच्याही मुलांचे चेहरे घेतले नाही आहेत किंवा त्यांचा युनिफॉर्म नाही घेतला, मला ते बरोबर नाही वाटत. पण तो त्यांच्यासोबत जाऊन इतकी मस्ती करत होता आणि त्यांना त्यांच्यासोबत जाऊन खेळायचं होतं. फायनली पनवेल आलं आहे. ॲक्च्युली ही ट्रेन ना सगळ्या स्टेशनवर थांबत होती आणि खूप गाड्यांना तिने जायला दिलं आहे, म्हणजे ती स्टॉप घेत होती दुसऱ्या गाड्या पास होईपर्यंत. त्याच्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला आहे, पण तशी ही ट्रेन बरी आहे, फक्त ही सगळे स्टॉप घेते म्हणून कंटाळा येतो आहे. ये राया आता एवढी मस्ती करायला लागला, शेवटी मी त्याला वरच्या सीटवरती बसवलं आहे, कारण की भरपूर सारे पॅसेंजर्सना पनवेल आणि इथे उतरायचं होतं. त्याच्यामुळे मी त्याला डायरेक्ट वरतीच बसवलं आणि त्याला मी तिथे खेळवते. तुम्ही बघा तो किती किती मस्ती करतो आहे. तो सगळ्यांचे बॅग्स फेकतो आहे, चादरी फेकतो आहे, उशा फेकतो आहे. त्याने अक्षरशः या प्रवासाची मजा घेतलेली आहे. त्यासोबत इकडे रायाने बघा त्याचा एक मस्त फ्रेंड बनवला आहे. ॲक्च्युली हा सुद्धा त्याच्या एवढाच होता, त्याच्यामुळे दोघांचं खूप चांगलं जमतं आहे. आणि त्यांनी कार्स खेळायला आणलेला, रायाला खूप कार्स आवडतात. सो या दोघांनी भरपूर मस्ती केलेली आहे. आता आम्ही वसईला उतरणार आहोत, सगळी तयारी झालेली आहे उतरायची. स्टेशन येण्यासाठी थांबलो आहे आणि आता तिकडनं डायरेक्ट घरी. बघूया कसं जायचं आहे, कसं जातं आहे. आता डायरेक्ट हा ब्लॉग कंटिन्यू होईल. घरी गेल्यावर मध्ये मी काही शूट नाही करू शकणार, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे हे एक खूप मोठं पार्सल आहे जे अनस्टॉपेबल आणि अनबेरेबल आहे. त्याच्यामुळे पण लेट्स सी कसं काय होतं आहे पुढे. आणि ट्रेन माझ्या मते 1 ते 1.5 तास उशिरा आहे, लेट झाली आहे. त्याच्यामुळे आम्हाला इतका उशीर झाला आहे, नाहीतर आम्ही 6 ते 6:30च्या आसपास पोचलो असतो. सो चला मग डायरेक्ट आपण उतरल्यानंतर भेटू. रायाचा फ्रेंड आहे जो इकडे झाला आहे. हाय गंधर्व, हाय कर. असं करा से हाय. व्हिडिओमध्ये तू. आणि हा आहे माकड वानूर. वानर. वानूर. फायनली गाईज आम्ही घरी पोचलो, फ्रेश झालो, राहायला थोडं फ्रेश केलं, जेवलो. माझी बहीणच वरती राहते, सो तिने आमच्यासाठी जेवण बनवलेलं, जेवलो. आणि आता खूप थकलो आहे, कारण उतरल्यानंतर इतकी गर्दी झाली होती. माझ्याकडे लगेज होतं, माझ्याकडे राया होता आणि त्याच्यामुळे आईला सुद्धा फार वजन उचलता येत नाही. सो त्या सगळ्या ह्या गोष्टीमध्ये आईची पण खूप थकाथकी झाली, माझी पण झाली. खूप दोघं दमलो आणि मग कशा तरी ऑटो करून आलो घरी. त्याच्यामुळे इतका थकवा आला की पुढे काहीच मला शूट करायला झालं नाही. सो हा मी ब्लॉग आज इथेच थांबवते. फार फार छोटा ब्लॉग झाला आहे मला माहिती आहे, कारण
मला फक्त तुमच्याशी शेअर करायचं होतं माझा एक छोटासा प्रवास की आम्ही तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मी वेंगुर्ल्यातून मुंबईला इथे आली आहे. सो त्याच्यासाठी मी हा ब्लॉग केला आणि माफ करा की हा ब्लॉग इतका छोटा झाला कारण ट्रेनमध्ये सुद्धा जेव्हा मला शॉर्ट्स घ्यायचे होते माझा फोन रायाजवळ होता. त्यांनी ट्रेनमध्ये इतकी मस्ती केली की तो पूर्ण ट्रेन भर बोगी भर त्याला पळायचं होतं. त्याला इकडनं तिकडे जंप मारायचे होते. प्रत्येक माणसाकडे तो जात होता. म्हणजे तो खूप एक्साईट झाला होता. त्याच्यामुळे मला काही शूट करायला नाही लागलं. तर मी खरंच पुन्हा एकदा सॉरी. आता सध्या तुम्हाला मी दाखवते इथे राया कार्टून बघतोय. आई झोपली आहे आणि आता हा प्रोग्राम थोडा वेळ चालू राहील रायाचा. मग त्याला मी आता झोपायला घेईन आणि आम्ही पण तर पुन्हा भेटू का नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन कंटेंटसह. काहीतरी नवीन असेल आय होप. सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुमच्या ह्या बहिणीला प्लीज सपोर्ट करा. तिला मदतीची फार गरज आहे. सो तिला नक्की सपोर्ट करा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.